महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे। भारतातील सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारण्यात येत आहे। हा राज्य आणि केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। आज भारतात कार्यरत असलेल्या मोठ्या बंदरांपैकी महाराष्ट्र राज्यातील मुंबई आणि JNPT बंदरांची कंटेनर हाताळण्याची क्षमता आणखी वाढवता येणार नाही अशा स्थितीला पोहोचली आहे। अशा वेळेला राज्याला अपेक्षित विकास साधायचा असल्याने अतिरिक्त बंदरांची नितांत आवश्यकता आहे। यातूनच पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे भव्य बंदर साकारण्यात येत आहे। हा बंदर इतका भव्य दिव्य असेल की तो जगातील 5व्या मोठ्या क्रमांकाचा बंदर ठरेल। या अतिभव्य बंदराला राज्यातील शक्य तितक्या जिल्ह्यांसोबत जोडण्याचा राज्य सरकारचा मानस आहे, ज्यामुळे राज्यातील विकासाचं विकेंद्रीकरण साधून संपूर्ण महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करता येईल। यासाठी सर्वात आधी वाढवण बंदराला राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाला जोडण्याची सरकारची योजना आहे। यामध्ये 2 भागात महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे। पहिल्या भागात इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधणार आहे। यासाठी 9,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। तर दुसऱ्या भागात चारोटी ते वाढवण असा अंदाजे 35 किलोमीटरच्या महामार्गाचं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे। अंदाजे 125 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गामुळे नागपूर ते वाढवण बंदर असा थेट आणि जलद प्रवास करता येणार आहे। यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अतिजलद माल वाहतूक करता येणार आहे। विदर्भातील धान्य, कापूस, सोयाबीन, संत्री उत्पादक शेतकरी आता आपला माल युरोप, अमेरिकेसारख्या देशात अगदी सहज पाठवू शकतील। स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठेपर्यंत काही तासात पोहोचवण्याची सोय या महामार्गामुळे होणार आहे। यामुळे शेतकरी सधन होतील, आर्थिक सुबत्ता नांदेल आणि याचा फायदा जगभरात देशाला नवी ओळख मिळवून देण्यात होईल। समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे आणि 392 गावांमधून जातो। शिवाय आजूबाजूच्या 24 जिल्ह्यांना आंतरराष्ट्रीय बाजार सहज उपलब्ध होईल। यातून आजूबाजूच्या भागात यामुळे लहान मोठ्या प्रक्रिया उद्योगांची संख्या, औद्योगिक केंद्राचे जाळे वाढून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होईल। यामुळेच वाढवण बंदर महाराष्ट्राच्या उन्नतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल यात वाद नाही।